आता पाहणार आहोत सविस्तर बातमी। जुनी मिल वारसदार तथा नागरिकांना न्यायालयाच्या आदेशानुसार जागा देण्यात येईल अशी माहिती संघर्षयात्री तथा कामगार नेते आणि जुनी मिल बेकार कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उमा सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष कुमार करजगी यांनी पत्रकार परिषदेत दिली। काही स्वार्थी बिल्डर्स, धूर्त राजकारणी आणि पालिकेतील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांशी संगनमत करून खोट्या तक्रारी केल्या, प्रचंड मानसिक त्रास दिला असं स्पष्ट करत आजवर केलेल्या संघर्षाच्या न्यायालयीन लढाईचा आढावा उद्योगपती कुमार करजगी यांनी घेतला। आता महिन्याच्या आत पालिकेच्या नियमानुसार रक्कम भरून प्रतिष्ठित मंडळींनी आपला प्लॉट ताब्यात घ्यावा, अन्यथा न्यायालयाच्या आदेशानुसार व्याजासह रक्कम देण्यात येईल। मी वचनास बांधील आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं। प्रश्न असा करा मला की त्याचं उत्तर असू शकतो कोणापाशी मी 1963 साली हे जुनी मिल बंद पडली। 20,000 कामगार काम करत होते। त्याच कामगाराचा मी मुलगा त्या चाळीत राहत होतो। ऐका सांगतो, ज्या चाळीत राहत होतो ते चाळ कोट्या ताब्यात होती। ते चाळ कोडा चालू केल्यानंतर मी 85 साली मला शरद केल्यानंतर पहिलं काम केलं, ती चाळ खरेदी केली। 1,000 रुपये प्रत्येकाला घर बांधून दिले, प्रत्येक घर करून दिले। एक मी आणि हे मी सांगत नाही, मी माझ्या केलेल्या कामाची नोंद टाइम्स ऑफ इंडिया ह्या दैनिकाने घेऊन भारतातल्या आज ही तुमचा मोबाईल काढला तर त्या मोबाईल की महाराष्ट्राची ही पहिली व्यक्ती आहे की गरिबांसाठी 35 वर्षानंतर त्यांना त्यांचा पासवून दिला। एक काम करायचं, मी एक काम आता काय सांगतोय, कोर्टातून जागा फुकट मिळाली नाही। 9,36,00,000 घेतली। जे 9,36,00,000 ज्यांनी भरलेत त्यांनाच आव्हान करतोय, त्यांना 30 फुटांना जागा देतोय ते त्यांनी घेऊन जावी। आणि राहिलेली मायबी जागा आहे 25 कोटीची, ते हे कमिटी नेमली आता आणि तुम्ही त्यांना वाटप करा। ते करण्यासाठी गेले 3-4 वर्ष मी धडपड करतोय, पण ज्यांचा काहीही संबंध नाही, जे माझे सभासद नाही, संघटनेचे नाहीत, संघटना नाही, ते येतात, पत्रपरिषद घेतात, खोट्या तक्रारी करतात। आज एक तुम्हाला सांगतो साधं उदाहरण, ज्या लोकांनी जागेचे पैसे भरला, कुठे भरले पैसे? त्यांच्या स्वतःच्या खात्यात, बँक खात्यात काढले, बँकेत पैसे, बँकेत कोर्टात गेले, ते पैसे जप्त झाले। जप्त झाल्यानंतर 10 वर्ष बसल्यानंतर व्याजाने पैसे आणले लोकांना, सरमोतामध्ये रत्नाशा समजा व्याज त्यांना जागा देऊन टाकल्या। या जुनी मिलच्या जागेमध्ये ज्या लोकांनी पैसे भरले जागेसाठी त्यांना त्यांची चिठ्ठी पद्धतीने 30 रुपये फुटानं तेव्हा लिलाव भाग घेताना बोली गेली। आज त्याच किमतीत त्यांना देतोय, ते 1100 लोक आहेत। होऊन शिल्लक राहिल्याची माहिती जागा आहे, आतापर्यंत 3 झाले असतं, पण नाहक लोकांनी आज सांगतो सिटी सर्व्हेला पत्र दिलेत, कार्पोरेट पत्र दिलेत, ह्या जागेवर मोजणी करू नका, जागा देऊ नका, काही संबंध नसताना। आणि माझे विरोधक हे स्वार्थी मोठे लोक असल्यामुळं आता मी एकटाच थकलो, मग ह्या लोकांना उभा केलं, मी आज एक कमिटी केली। या पत्रकार परिषदेस विद्या माने, मनोज लोंढे, अमर रणशृंगारे, पल्लवी सुरवसे, गोपाल माळी, सिद्धाराम ढोबळे, तुकाराम मस्के आदींची उपस्थिती होती। दरम्यान कामगार पुत्र कामगार नेते संघर्षयात्री कुमार करजगी यांनी जुनी मिलचा 1963 पासूनचा लेखाजोखा मांडला। मिल बंद पडल्यानंतर आपण संघर्ष केला, लढा उभारला, आंदोलनं केली। त्यावेळी आंदोलनात सहभागी झालेल्या कामगारांच्या वारसदारांना मोफत घर आपण देणार आहोत। मात्र काही स्वार्थी, मतलबी, विघ्न संतोषी लोक अडथळे आणत आहेत, याची खंत वाटते। ही मंडळी मी काम करत असताना 25 वर्षांनंतर हायकोर्टात कामगार क्लेम दाखल केले। मला हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती धर्मे साहेब व बार कौन्सिलचे MM वैद्य 88चे त्यांनी प्रचंड मदत केल्यानंतर की ज्या मालकाचा पुतळा जाळला म्हणून कामगारांचे क्लेम दाखल केले होते, केंद्र सरकार, राज्य सरकारने 25 गरीब कामगारांना वावर सोडलं होतं, त्या कामगारांना पैसे मी क्लेम दाखल केल्यानंतर एक ऐतिहासिक क्षण होता मी कामगारांचा, आणि कोर्टाने आदेश दिले जस्टिस काझी 88 साली की जुनी मिलच्या जागा विक्रीतून अग्रक्रमाने कामगारांना पैसे द्यायचे। चालू झाले, पण खरंच मी आज जे बोलीन सर्व पुरवण्याशी आणि आत्तापर्यंतच्या परिस्थितीच्या झाल्या कारण फक्त शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगतोय, सोलापुरातल्या जुनी मिलच्या सर्व जागा सोलापुरातील बडे राजकीय मंडळी, बिल्डर्स संगनमताने फक्त 1.5 कोटीत घेऊ लागली होती, आणि मी कामगारांचे 4.5 कोटी क्लेम दाखल केले होते।
आणि सेंट्रल म्हणजे यांचे 3-4 कोटी होते. जवळ या जागेला 8 ते 9 कोटी किंमत आली तरच कामगारांना पैसा मिळणार होता. आणि जागा तरी 100 कोटी जागा होती. ही जुनीची 100 कोटी, त्यावेळची 100 कोटीची, आता 500 कोटीची असेल. माझी इच्छा होती की मी त्यांना विनंती केल्या सर्वांना 10 कोटीच्यात. एक औरंगाबादची बिल्डर आहेत जुगल किशोर तापडिया, मी आजपर्यंत नोट त्यात तुमच्या पत्रात गेलेले. जुगल तापडे यांनी 10 कोटी घ्यायची तयार दर्शवली ती, पण त्यांना सोलापूरच्या राजकीय व बिल्डर मंडळींनी मारून कोर्टात हाकून दिले. ते पुराव्यात नाही, आज जे बोलले सर्व पुराव्यानिशी. तर हाकल्यानंतर आणि 1.5 कोटी 1 कोटी 70 लाख जागा गुलले सोडून मिळून. तेव्हा मी त्यांना विचार केले, म्हणजे कमीत कमी आमच्या कामगारांना 4 कोटी आहेत, तुम्ही 10 कोटी किंमत टिंगल केले. माझी कामगार रस्त्यावर बसून काम केलं. मग मला त्या तापड्या मला कोर्ट रिसिव्ह समजलं की तापड्या किंमत वाढवत होते. पत्र मागलं. मी त्याकडे गेलो, तुम्ही किंमत विचार पडून तुम्ही घ्या. नाही म्हणले, लोकांना डेंजर आहेत, तुम्ही जागा घ्या, मी पैसे गुंतवायला तयार आहे. 10 कोटीपर्यंत तुम्ही जागा मी घेतो म्हणले, पण तुम्ही घ्यायची, मी त्यातपर्यंत तुमचे लोक सोलापूरचे डेंजर आहेत. मी माझे 30 लाख रुपये कोर्टात भरले लिलावामध्ये आणि जागे लिलावात भाग घेतला. मी भाग घेतल्यानंतर कोर्ट रिसिव्हवर मला गोंधळ केल्याने लिलाव थांबवल्यानंतर मला मिळालं सोलापूरला. आल्यानंतर डॉक्टर वळसंकर, केळकर हे समजा प्रतिनिधी मंडळी गाठ पडली. कशासाठी? तर माझं अभियान करण्यासाठी. 25 वर्षांतर कामगारांचे क्लेम तुम्ही दाखल केले आणि आता जागे लिलाव. मला डॉक्टरने विचारले मला, मग तुम्ही लिलाव कसं नाही म्हणलं, मला औरंगाबादचा जेटल्या बिल्डर आहे, जेवढं तापड्या जेटल्या हे पैसे मंजूर करणार. तेव्हा डॉक्टर आणि तुळपुळे सोलापूरचे पहिले चार्टर अकाउंटंट आज बिचारे दोघे आहेत नाहीत. तर म्हणले, कुमार, पुन्हा बाहेरच्या बिल्डरला जागा देण्यापेक्षा तुम्ही ही जागा सोलापुरातल्या 10 कोटी गेलं तर सुद्धा कमी 25-30 रुपये कुठून जागा मिळते. मी म्हटलं माझी, पण मी कसं, तुम्ही सर्व लोक येत असाल ते माझी तयारी आहे. मला या जागेतून 5 पैसे नाही पाहिजेत. माझं एकच स्वप्न आहे की कामगारांना त्यांचा पैसा मिळावा. मग डॉक्टर हे सर्व मंडळी माझ्या पाठी खंबी उभारले आणि त्यांनी आव्हान केलं सोलापूरला की ज्या लोकाला जुनी मिलच्या प्लॉट जागा पाहिजे त्यांनी आपल्या स्वतः बँकेत खाते काढून ते पैसे भरत. हजारो लोकांनी बँकेत खाते काढली, पैसे भरले. आम्ही लढ उतरलो. तेव्हा मिलच्या मालकाला या सर्व राजकीय काय केलं, मला आम्हीच दाखवलं गेलं. सोलापूरचे बाबूभाई मेहता यांनी माझ्याकडे आले, मालकाने बोलवले आणि मिलच्या मालकाने मला बोलवलं. त्यानंतर एका कामगाराच्या मालकाने बोलवलं आणि मला त्यावेळेला 2 कोटी रुपये 10 एकर जमीन, मी फक्त गप बसण्यासाठी. पण माझी आजोबा या मिल काम केले, माझे वडील या मिल काम केले. मी मिलचा माझा जन्म ह्या जुनी मिलच्या चालीत झाला आणि गरिबांना पैसा देणं हे माझं ध्येय होतं. त्या 2 कोटी मी त्यावेळेला ठोकर मारली आणि लिलावात भाग घेतला. लोकांनी पैसे भरले होते, 25 रक्कम भरली. पण या महापालिकेच्या कमिशनरला हाताशी धरून या सोलापुरातल्या सर्व बड्या राजकीय मंडळी बिल्डर मंडळींनी एवढ्या अडचणी निर्माण केल्या. शेवटीला जाई पैसे जप्त झाले. हे जप्त झाल्यानंतर मी जप्त झालेले पैसे हायकोर्टाच्या 51 साली हायकोर्टाच्या आदेशातून ते पैसे कामगारांना वाटले. तेव्हा मला डॉक्टर वळसंकर, केळकर, तुळपुळे यांनी विचारलं, कुमार, आमच्या आयुष्यामध्ये आम्ही लोकांना आव्हान केलं, आमच्यावर लोकांनी पैसे भरले, आमच्या जीवनामध्ये सर्वात आमची वाईट घटना घडलेली लोकांचा पैशामुळं आम्ही सावळे काम केलं. त्यावेळेला मी त्या सर्व लोक वचन दिलं की डॉक्टर साहेब, तुळपुळे तो वचन देतो, मी कोर्टामध्ये लढेन. एक तर त्यांचा ज्या सर्व लोकांचा जे 882 लोकांचे पैसे अडकले होते 2 कोटी 56 लाख, एक तर कोर्ट त्यांचे पैसे परत मिळून देईन अथवा संघटना जागा मिळवून देईन. मी माझ्या कामगारांना तो पैसा जप्त झाला पैसा कामगारांना वाटला. कामगार माझ्या पाठी खंबीर उभा राहिले आणि या जुन्नरच्या गेटसमोर मी 10 वर्ष संघर्ष केला, असं कुमारदादा म्हणाले. या पत्रकार परिषदेत त्यांनी डॉक्टर वळसंकर, तुळपुळे, रंगाअण्णा वैद्य, केळकर यांचा आदरानं उल्लेख करत त्यांच्यामुळेच प्रेरणा मिळाली, परंतु इतरांनी आडकाठी आणली, त्यामुळे न्यायालयीन लढ्यामध्ये अडथळे आले. मात्र आता खचून न जाता नव्या दमानं नव्या जोमानं कामाला लागू, असंही संघर्षयात्री कुमार करजगी यांनी सांगितलं. मी पूर्वीपासूनच तळमळीनं काम करतो आणि आजही करत आहे. कामगारांच्या वारसदारांना न्याय, हक्काची जागा मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही, असा ठाम विश्वास कुमारदादांनी प्रकट केला. हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस, न्यूज
प्लस बरंच काही.